तर आजची सुरुवातच दवाखान्यापासून झाली. झालं असं, सकाळी उठले, सगळं आवरलं वगैरे आणि ठरवलं मनात पहिले जे काही मागं झालं ते झालं आणि त्या माणसाला विसरायचं आणि पुढं चालायचं, आपला रस्ता पुढचा बघायचा. नंतर आई आली, म्हटली दात दुखायला लागलं, 2-3 दिवस झाले तिचं दात दुखत होतं, तिनं सांगितलंच नाही कोणाला. मग ती आली तर म्हटली नाही आता दवाखान्यात जायलाच लागणार आहे. मग नेली दवाखान्यात. त्यांनी काही केलं ट्रीटमेंट वगैरे. तसे मॅडम चांगले होते, त्यांनी ते स्कॅनर वगैरे काही केलं दाढाचा. म्हटले इन्फेक्शन झालंय तर ते साफ करायलाच लागणार आहे दाढ आणि त्याच्यानंतर मग 4-5 दिवसानं कॅप बसवायची. इंजेक्शन दिलं भुलीचं तर तिला आली चक्कर. त्याच्यानंतर परत थोडा वेळ थांबायला लागले, 1 अर्धा तास. ORSचं पाणी वगैरे दिलं तर झालं, तिला बरं वाटायला लागलं. मग दात वगैरे साफ केलं आणि खाल्लं पण नव्हतं 2-3 दिवस, तिचं दुखत होतं दाढ म्हणून. मग आलो लस्सी प्यायला. लस्सी बिस्सी पिली तर बाहेर बघतो तर काय सत्कार समारोह काय चाललं होता. बघितलं, म्हटलं बरं आहे दुपारचं चालू आहे सगळं.